परिसरात तब्बल 10 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गांजा तस्कराला अखेर जुनी कामठी पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे। आरोपीकडून तब्बल 26 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कामठी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खैरी शिवार भागात 27 सप्टेंबर 2024 रोजी ट्रॅव्हल्स बसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नागपूर गुन्हे शाखेला मिळाली होती। पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांच्या पथकाने बस थांबवून तपासणी केली असता आरोपींनी चालकासोबत झालेल्या भांडणाचा फायदा घेत गाडीतील 26 किलो 128 ग्रॅम गांजा सोडून पसार झाला। जप्त केलेल्या गांजाची बाजार किंमत तब्बल 5,22,560 रुपये इतकी होती। पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या आरोपीच्या आधार कार्डवरनं शोध मोहीम सुरू केली होती। आरोपीचे नाव कुणाल किशोर सिंग मदन मोहन सिंग, वय 40 वर्ष, राहणार बिहार राज्य असे होते। गेल्या 10 महिन्यांपासून आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होता। अखेर जुनी कामठी पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यात छापा टाकून त्याला अटक करण्यात यश मिळवले। त्यानंतर आरोपीला जुनी कामठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या चौकशीतून आणखी काही मादक पदार्थांची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले। मागच्या वर्षी 9व्या महिन्यामध्ये आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता। तर त्याला ज्या बॅग्स होत्या त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्याची त्या ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडासा संशय आला। मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती युनिट 5ला आणि युनिट 5नी मग घटनास्थळी येऊन जेव्हा पाहिलं त्यावेळी त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती। त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं, परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं। आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता परवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे API हिवरकर यांनी आपल्या 2 कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले, तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतला आणि त्याला अजून उद्यापर्यंत त्याचा PCR प्राप्त केलेला आहे। मादक पदार्थांच्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे। मात्र पोलिसांनी या तस्कराला बिहारमधून पकडून कारवाई केल्याने गुन्हेगारीवर आळा बसण्यात मदत होणार आहे। त्या तपासापासून अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।